नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रतिमाला आता ही गोष्ट समजलेली आहे की मधुभाऊ वर हल्ला झालेला आहे. मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये आहेत. सायलीच्या आयुष्यात हा दुःखाचा प्रसंग आलेला आहे म्हणून प्रतिमाला खरं तर काळजी वाटत आहे. आणि प्रतिमा मात्र इथे बोलत असते. ती म्हणत असते की सायली प्रत्येक वेळेस सगळ्यांच्या सुखाचा विचार करते. माझ्या सायलीच्या आयुष्यात असं अजिबात होऊ देऊ नकोस. तिचा आनंद परत आण देवा, तिचा आनंद परत आण असं प्रतिमा प्रार्थना करत आहे. इकडे सायली आणि अर्जुन दोघंही आता मधुभाऊंवर हल्ला करणाऱ्या महिपतला जाब विचारण्यासाठी त्याच्याकडे गेलेले आहेत. आणि त्याला ते जाब विचारत आहेत की हे सगळं का केलंस? तुझी मुलगी तिथं शिक्षा भोगतीये ना, तेवढं पुरेसं नाहीये का? म्हणजे एवढं सगळं करूनही तुझं अजून हौस भागलेली नाहीये का? अशा पद्धतीने हे सगळं बोलणं चालू असतं आणि तो सायलीच्या अंगावरती धावून जातो. तेव्हा मात्र इकडे सायली त्याला ठणकावून सांगत आहे की माझे मधुभाऊ त्यांचं आयुष्य पुन्हा सुरू करत होते आणि हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. या सगळ्याला तू जबाबदार आहेस. तेव्हा मात्र महिपत सायलीच्या अंगावर धावत असतो आणि तेव्हा मात्र इकडे आता अर्जुन त्याचा गळा पकडतो. कारण सायलीच्या बाबतीत आता काही झालेलं अर्जुन सहन करणार नसतो. हे सगळं अशा पद्धतीने घडत असतं. नक्की काय होणार आहे? मधुभाऊ शुद्धीवर येत आहेत. मधुभाऊ नक्की आता अर्जुनला काय सांगतायत हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता मधुभाऊ आतमध्ये आहे. त्यांच्या हातामध्ये फोटो आहे. नागराज मधुभाऊंवरती वॉच ठेवू नये. नागराजने एकच ठरवलेलं आहे की आता मला निर्णय घ्यावा लागणार आहे. मी महिपतला कॉल करू शकत नाही असं म्हणत नागराजने आता मधुभाऊंच्या पोटात पाठीमागून त्याने चाकू खुपसलेला असतो आणि मधुभाऊ मात्र धावत चाललेले असतात. आणि हे सगळं इतकं भयानक पद्धतीने घडलेलं असतं आणि तिथून नागराज मागच्या दरवाजाने पळून सुद्धा गेलेला असतो. तेव्हा मात्र एवढ्या भयानक अशा गोष्टी घडत असतात. खरं तर हे इतकं विचित्र पद्धतीनं चाललेलं असतं की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. एवढं भयानक हे दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. कारण काहीही झालं तरीही आत्ता सध्या इकडे धावत आलेला असतो तो म्हणजे अद्वैत. अद्वैतला पाणी हवं असतं म्हणून अद्वैत हा धावत आतमध्ये आलेला असतो. त्याला खोकला लागलेला असतो आणि जेव्हा तो आतमध्ये येतो तेव्हा पाहतो त्याला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तो म्हणत असतो की हे सगळं काय घडतंय, कारण या सगळ्या गोष्टी अशा का घडलेल्या आहेत. अद्वैत म्हणत असतो की मधुभाऊ काय होतंय तुम्हाला? मधुभाऊ मात्र म्हणत असतात की जावई बापूंना बोलवा, साऊला बोलवा असं म्हणत मधुभाऊ बोलत असतात आणि त्यांनी जावई बापू आणि साऊला बोलवा असा तिथे सांगितलेलं असतं. अद्वैत धावत रक्ताने तो भरलेला असतो कारण मधुभाऊ त्याच्याच अंगावरती पडलेले असतात. आणि मग अद्वैत धावत बाहेर येतो आणि तो सांगू लागतो की अर्जुन 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 म्हणतो नक्की काय झालेलं आहे? अर्जुनला कळतच नसतं की याच्या अंगाला इतकं रक्त लागलेलं आहे. हे सगळं काय आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन जेव्हा अद्वैतला विचारतो काय झालेलं आहे तेव्हा अद्वैत सांगत असतो की मधुभाऊ आणि तुला सांगायचे अद्वैत की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत. सायलीचे आई बाबा जिवंत आहेत हे जेव्हा अद्वैत सांगत असतो तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो काय? आणि इकडे सायली दहीहंडी फोडत असते आणि त्याच वेळी सायलीचं लक्ष जातं. अद्वैत आता रक्ताच्या थारोळ्यात तिथे आलेला आहे. नक्की काय झालेलं आहे? कोणाला काय झालेलं आहे? असे अनेक प्रश्न पडलेले असतात. आणि मग सायली दहीहंडी फोडत असते. सायलीचं लक्ष जातं. सायली वरून पटकन खाली उतरते. नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो म्हणून ती धावतच आता येते. सगळेजण अद्वैतला विचारू लागतात. तेव्हा अद्वैतला विचारतात. सायली म्हणते अद्वैत भाऊजी काय झाले तुम्हाला? तेव्हा अद्वैत सांगतो की मला नाही, मधुभाऊ आतमध्ये. सायली म्हणते मधुभाऊ कुठे आहेत? आता सायलीला कळतं की मधुभाऊ हे आतमध्ये आलेले आहेत. आणि सायली अर्जुन आता मधुभाऊंकडे जातात. इकडे सरोजलाही धक्का बसलेला असतो की अचानक हे सगळं काय घडतंय, नक्की कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत हे प्रश्न पडलेले असतात. आणि तेव्हा मात्र अद्वैत सायली अर्जुन सगळेजण आता धावत चाललेले असतात. सायलीला मधुभाऊंची काळजी वाटत असते. सायली एकाच गोष्टीचा विचार करत असते की नक्की काय झालेलं आहे, हे सगळं असं का घडतंय. कारण मधुभाऊंच्या बाबतीत आणि जेव्हा आत येऊन ती पाहते तर मधुभाऊ तिथे खाली कोसळलेले असतात. रक्ताने ते माखलेले असतात आणि सायली मात्र
पाहत असते. तिला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायली ओरडत असते. अर्जुन तिथे आलेला असतो. सायली म्हणत असते की मधुभाऊ उठा, काय झाले तुम्हाला, मधुभाऊ उठा, असं म्हणत सायली आता मधुभाऊंना बोलवत असते, उठवत असते. पण मधुभाऊ मात्र उठत नसतात. मधुभाऊ तसेच बेशुद्ध पडलेले असतात. आणि तेव्हा मात्र आता सायलीला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडतंय, या सगळ्या गोष्टी काय घडतायत, या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आहे, हे सायलीच्या लक्षात आलेलं नसतं. अर्जुनला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन सुद्धा विचारात पडलेला असतो. तेव्हा सायली मधुभाऊंना उठवत असते. तेव्हा सगळेजण धावत आत येतात आणि पाहतात. तेव्हा सगळ्या सुभेदारांना, त्याचबरोबर तिथे आलेल्या सगळ्यांना धक्का बसलेला असतो. अद्वैतनं तर हे दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं. आणि मग आता धावतच ॲम्ब्युलन्स बोलवली जाते आणि मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये घेऊन हे सगळेजण येत आहेत आणि इकडे मधुभाऊंची कंडिशन ही क्रिटिकल झालेली आहे. कारण एवढा ब्लड लॉस झालेला असतो, कारण चाकू इतक्या विचित्र पद्धतीने त्यांच्या पोटामध्ये खुपसलेला असतो. आणि मग अर्जुन, सायली दोघंही कासावीस झालेले असतात. त्यांना दोघांनाही कळत नाहीये की हे सगळं काय घडतंय, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता प्रताप बाजूला, तिथे लोक येत असतात मध्ये त्यांना प्रताप बाजूला सरकवत असतो. आणि तेव्हा मात्र आता मधुभाऊंना घेऊन ते हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत. लगेच मधुभाऊंना ओटीमध्ये घेतलं जातं, कारण मधुभाऊंवरती हल्ला झालेला असतो. त्यामुळं त्वरित ऑपरेशनची गरज असते, म्हणून तर मधुभाऊंना तिथे ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलेलं असतं. त्याचवेळी त्यांच्यावर ऑपरेशन सुरू केलेलं असतं. आणि इकडे अर्जुन, सायली दोघंही खूप मोठा धक्का बसलेला आहे. सायलीसाठी तर एवढं मोठं आहे ना की सायलीला कळतच नाहीये की काय करू. कारण ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी मला वाढवलं, काही बापाचं प्रेम माया एकत्र दिलेलं आहे, आणि ते मधुभाऊ आज अशा कंडिशनमध्ये आहेत. त्यावेळेस तिथे बाप्पाच्या समोर सायली असते. सायलीला कळतच नाहीये की काय करू. सायलीला फक्त एकच माहिती आहे की माझ्या मधुभाऊंना काही होता कामा नये, मधुभाऊंना काही झालं नाही पाहिजे, असं म्हणत सायली रडत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की शांत व्हा सायली, शांत व्हा, कारण अर्जुनलाही कळत नाहीये की आता सायलीची कशी समजूत घालू. इकडे अर्जुन सायलीला समजवत असतो, पण सायलीला एवढं दुःख झालेलं असतं की तिला कळतच नाहीये की काय करू मी, नक्की कशा अर्थाने, म्हणजे कसं समजवायचं तिला, हा प्रश्न अर्जुनच्या पुढे सुद्धा असतो. अर्जुनलाही कळत नसतं की सायलीला कसं समजवू. परंतु अर्जुन सायलीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सायली मात्र रडत असते. आणि त्यानंतर ती उठून तिथून जाऊ लागते. अर्जुन म्हणतो की सायली, पण सायली धावत गेलेली असते. तेव्हा प्रताप म्हणतो की अरे अर्जुन, सायली कुठे गेलेली आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की ती एकाच ठिकाणी गेलेली आहे, मला माहिती आहे, कारण सायली नक्कीच बाप्पाकडे गेलेली आहे हे अर्जुनला माहिती असतं. तिथं जाऊन ती बाप्पाला विनवण्या करत असणार आहे. बाप्पांना मधुभाऊंच्या आयुष्याबद्दल ती जीवाची तिथं मागणं मागत आहे हे मात्र लक्षात आलेलं असतं. इकडे प्रताप मात्र म्हणत असतो की अर्जुन, काहीही झालं तरीही या सगळ्यातून आपल्याला मार्ग काढणं गरजेचं आहे. सायलीची अवस्था, मधुभाऊंची अवस्था, या सगळ्यातून काय करायचं आहे हा प्रश्न प्रतापलाही पडलेला असतो. मधुभाऊंवरती उपचार सुरू आहेत, पण हे सगळं कुणी केलं असेल, हे नक्की त्या महिपतचंच काम आहे असं अर्जुन आणि सायली दोघंही बोलू लागलेले असतात. ते म्हणत असतात की हे सगळं करणारा महिपतच आहे, त्यामुळं त्या महिपतला सोडणार नाही असं त्यांच्या डोक्यात सुरू असतं. काहीही झालं तरीही महिपतनेच हे सगळं केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने समोर आलेल्या असतात. इकडे आता अश्विन भेटायला आलेला असतो, तो म्हणजे प्रियाला. अश्विन प्रियाला भेटायला आलेला आहे. तिथं प्रियाला म्हणत असतो की मला ना माझा राग कंट्रोल होत नाहीये, मला खूप राग आलाय, मला कळतच नाहीये की मी नक्की काय करू, नक्की कशा पद्धतीने रिॲक्ट करू, कारण मला या घरातल्यांचं वागणंच पटत नाहीये असं अश्विन बोलत असतो. तेव्हा प्रिया विचारत असते काय झालंय नक्की अश्विन. तेव्हा अश्विन सांगू लागतो की आज घरामध्ये कृष्ण जन्माष्टमीचा सगळा सोहळा केला जातो. श्रावणातली पूजा घातली, त्यानंतर आता कृष्ण जन्माष्टमी झाली, आज दही अंडी आहे. तेव्हा प्रिया म्हणते कसं अश्विन माहितीये का, त्या घरातल्यांना माझ्याबद्दल कधी काही वाटलंच नाही, कारण त्यांचं माझ्यावरती मुळात प्रेमच नव्हतं. त्यांना कोणाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये. माझ्यावर प्रेम करणारा फक्त तू आहे, तू आणि तूच माझ्यावर फक्त प्रेम केलेलं आहे. दुसरं कोणीच माझ्यावरती प्रेम केलेलं नाही किंवा माझ्याशी कधीच प्रेमाने वागलेलं नाही. हे सगळं प्रियाचं नाटकी वागणं असतं. आणि प्रिया हे सगळं जे काही वागत असते, बोलत असते, ते मात्र मुद्दामून करत असते, कारण प्रियाला सुद्धा माहिती असतं की या अश्विनलाच आपण घोळात घेऊ शकतो. जर याला घोळात घेतलं तरच आपला फायदा आहे.
ही गोष्ट मात्र प्रियाच्या लक्षात आलेली असते. इकडे मधुभाऊंवरती उपचार सुरू केलेले असतात. मधुभाऊ हे तिथे ऑपरेशन सुरू झालेलं आहे आणि मधुभाऊंचा ब्लड लॉस खूप झालेला आहे, या गोष्टीसुद्धा तिथे लक्षात आलेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की मधुभाऊ क्रिटिकल कंडिशनला आहे. डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टरांना विचारलं जातं की काय झालं. डॉक्टर सांगतात की हो, ऑपरेशन तर झालेलं आहे पण त्यांचा ब्लड लॉस खूप झालेला आहे, त्यामुळं त्यांची तब्येत आता क्रिटिकल आहे, त्यामुळं तुम्ही जास्त कोणी तिथे जवळही जाऊ नका असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायली विचार करते की हे सगळं काय घडतंय, काय करू मी या सगळ्याचं, मधुभाऊंना या सगळ्यातून कसं बाहेर काढायचं, असे अनेक प्रश्न सायलीच्या समोर असतात. सायली त्याच गोष्टींचा विचार करू लागलेली असते. डॉक्टर तिथून निघून जातात. सायली कासावीस झालेली असते. तिला कळत नसतं की या सगळ्यातून कसा मार्ग काढू, नक्की काय करू. आणि इकडे सायली धावत जाते. अर्जुन म्हणतो की ती आत्ताही पुन्हा देवाकडेच गेलेली आहे, कारण तिला आत्ता गरज आहे, त्यासाठीच ती गेलेली आहे. आणि त्यासोबतच इकडे या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात. आणि त्यासोबतच इकडे प्रिया मात्र रडायची नाटकं करत असते. ती अश्विनला म्हणत असते की मला माहिती आहे आणि त्याचबरोबर या घरातील कोणालाच मी तिथं नको आहे, ही गोष्ट सुद्धा मला माहिती आहे. आणि त्याचबरोबर इकडे मला या सगळ्यांनी मुद्दाम माझ्यासोबत असं वागलेले आहेत असं प्रिया अश्विनला भडकवत असते. कारण ती म्हणत असते की अश्विन, फक्त तूच माझा आहेस म्हणून तू मला. अस्मिता खूपच चिंतातूर झालेली आहे. झालेल्या सगळ्या प्रकारानं ती पुरती घाबरून गेलेली आहे. आपल्या घरात असं काहीतरी होऊ शकतं या गोष्टीवर तिचा विश्वासच बसत नाही. रक्तानं माखलेला अद्वैत तिला अजून देखील आठवत आहे. हे सगळं किती भयानक आहे असा विचार ती करत बसलेली आहे. खरंच आपल्या घरात असं काही होऊ शकतं, एखादा व्यक्ती येऊन आपल्या घरात असं काही करू शकतो का असा ती विचार करत असते. आणि तेवढ्यात कल्पना तिच्याजवळ येते. कल्पना पाहते की अस्मिता खूपच चिंतातूर झालेली आहे. कल्पना तिला म्हणते, काय झालं, तू कसला विचार करते. तेव्हा अस्मिता म्हणते, मला तर झालेला सगळा प्रकार खूपच भयानक वाटतोय. कल्पना म्हणते, या सगळ्या गोष्टीचा तू अजिबात विचार करू नको. सध्या तुझी परिस्थिती या गोष्टीवर विचार करण्यासारखी नाही आहे. पण अस्मिताला काळजी वाटते. अस्मिता म्हणते, हे सगळं त्या महिपतनं तर केलेलं नसेल ना. तेव्हा कल्पना म्हणते, तो विषयच आता काढू नको. तेवढ्यात कल्पनाला फोन आलेला असतो, तो म्हणजे प्रतिमाचा. आणि प्रतिमा तिला म्हणत असते की काही काळजी करू नको, मी तिकडे येत आहे. तेव्हा कल्पना तिला म्हणते, अगं तू येण्याची काही गरज नाही. पण प्रतिमा म्हणते, अगं अशा टायमाला आपण सगळे एकत्र पाहिजेत. रविराज हे पोलिसांना भेटायला गेलेले आहेत आणि मी तिकडे येते असं म्हणून आता प्रतिमा त्यांना भेटायला चाललेली आहे. तर इकडे सायली खूपच टेन्शनमध्ये आहे. सायली देवाला जाब विचारायला तेथे गेलेली आहे आणि ती बाप्पाच्या समोर हात जोडून उभी आहे. तिला खूप टेन्शन आलेलं आहे. सायली बाप्पाच्या समोर उभी राहून त्याला जाब विचारते आणि त्याला म्हणते की दरवेळेस तू माझ्याबरोबरच असं का करतोस. आजपर्यंत पण तू माझ्याबरोबर असाच वागलेला आहेस. माझ्या आईवडिलांना देखील तू असंच घेऊन गेलास. त्यांची देखील कृपादृष्टी तू कधी माझ्यावर होऊ दिली नाहीस. त्यांना मला कधी पाहू दिलं नाहीस. पण आता त्यांच्याचप्रमाणे माया करणाऱ्या माझ्या मधुभाऊंना तू माझ्यापासून अजिबात घेऊन जायचं नाहीस. ही तुझी दुसरी वेळ आहे बाप्पा. प्लीज असं काहीही होऊ देऊ नको. माझ्या मधुभाऊंना काहीही होऊ द्यायचं नाही आहे, कारण ते जिवंत राहणं माझ्यासाठी खूप गरजेचे आहेत. ते माझे आई आणि वडील दोन्ही पण आहेत. इकडे मधुभाऊ मृत्यूशी झुंजत आहेत. ते बेडवर पडलेले आहेत. ऑक्सिजन मास्क त्यांनी लावलेला आहे आणि ते हळूहळू श्वास घेत आहेत. तिला माहिती आहे की आता देवच यामध्ये काहीतरी चमत्कार घडवू शकतो आणि म्हणूनच ती बाप्पाच्या समोर हात जोडून उभी आहे. बाप्पा काही कर, पण माझ्या मधुभाऊंना काही होऊ देऊ नको अशी भीक ती अक्षरशः देवाच्या पुढं उभारून मागत आहे. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत आहे. ती बाप्पाच्या पुढं हात जोडून म्हणते आहे की माझ्या मधुभाऊंना काही केल्या बरं कर देवा. मी तुझ्यासाठी काय पाहिजे ती करायला तयार आहे, पण माझ्या मधुभाऊंना काहीही होऊ देऊ नको. ते अक्षरशः देवाच्या पुढं उभे राहून देवाला हात जोडून हे सगळं काही बोलत आहे. मधुभाऊ तिकडं मृत्यूशी झुंजत आहेत आणि तेवढ्यात मोठा चमत्कार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मधुभाऊंचं बोट हालायला लागलेलं आहे, म्हणजेच मधुभाऊ शुद्धीवर येऊ लागलेले आहेत. नर्स त्यांच्या जवळच उभी असते आणि नर्स पाहते की पेशंटला शुद्ध यायला लागलेले आहे. नर्सला देखील आनंद होतो आणि नर्स लगेच धावत पळत बाहेर जाते. बाहेर अर्जुन आणि प्रताप उभे असतात आणि त्यांच्याकडे जाऊन तिने निरोप दिलेला आहे की तुमच्या पेशंटला शुद्ध आलेली आहे म्हणून.
हे ऐकल्यानंतर अर्जुनला देखील बरं वाटतं. ते अर्जुनला सांगते की सायली कोण आहेत, तुमचं पेशंट शुद्धीवर आलेलं आहे आणि ते सायली सायली असं बोलत आहे. हे ऐकल्यावर अर्जुनला आनंद होतो आणि तो प्रतापला सांगतो की पटकन जाऊन तुम्ही सायलीला हा निरोप द्या आणि मधुभाऊ बोलवतायत असं सांगा. प्रताप लगेच एका क्षणाचाही विलंब न करता सायलीकडे गेलेला आहे आणि इकडे अर्जुन आतमध्ये आलेला आहे. तो पाहतो की मधुभाऊ खरोखरच हात हलवत आहेत. अर्जुन यायला लागलेला असतो आणि तेव्हा मधुभाऊ या अंगावरून त्या अंगावर होण्याचा प्रयत्न करत असतात. मधुभाऊंना अगदी व्यवस्थितपणे शुद्ध आलेले असते. मधुभाऊ या अंगावरून त्या अंगावर होत असतात आणि त्यांना दारात कोणतरी आलेलं आहे हे दिसत असतं, पण त्यांना स्पष्टपणे नीट दिसत नसतं की कोण आलेलं आहे. मधुभाऊ हळूहळू डोळे देखील उघडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जेव्हा ते हळूहळू डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा त्यांना कळतं की आपल्याजवळ अर्जुन उभा आहे. आपण अर्जुनला आपल्या मनातली गोष्ट सांगायचे हे त्यांनी ठरवलेलं असतं आणि त्याप्रमाणे ते सांगण्याचा प्रयत्न देखील करत असतात. तेवढ्यात इकडे प्रताप हा सायलीच्या जवळ जाऊन पोहोचलेला असतो आणि सायलीला त्यांनी अपेक्षित असा निरोप दिलेला असतो. सायली, मधुभाऊ शुद्धीवर आलेले आहेत असं जेव्हा ते सांगतात तेव्हा सायलीला कितीतरी बरं वाटतं. सायली देवाचे शतशः आभार मानते आणि म्हणते, बाप्पा खरंच तू खूप खूप कृपाळू आहेस, तू माझ्यावर कृपा केलेली आहेस. प्रताप सायलीला सांगतो की मधुभाऊ तुला बोलवत आहेत, तुला पटकन जाणं गरजेचं आहे. सायली देवाला शेवटचं पाया पडते आणि म्हणते की खरंच तू खूप कृपाळू आहेस, माझ्या मधुभाऊंना आता काहीसुद्धा होऊ देऊ नको असं म्हणून ती आता अक्षरशः हॉस्पिटलमधून पळत पळत मधुभाऊंकडे चाललेले आहे. खरोखरच देवानं तिचं म्हणणं ऐकलेलं असतं आणि आता इकडं अर्जुन मधुभाऊंच्या जवळ येऊन पोचलेला असतो आणि मधुभाऊ नक्की काय म्हणतायत हे त्याला ऐकायचं असतं. मधुभाऊ त्याला जवळ बोलवत असतात. मधुभाऊंच्या तोंडावर ऑक्सिजनचा मास्क असतो आणि त्यामुळं ते काय बोलतायत हे स्पष्टपणे नीटसं कळत नसतं. इकडे सायली धावत पळत त्यांच्याकडं चाललेले आहे. हॉस्पिटलमधून ते अक्षरशः पळत पळत त्यांच्याकडं चाललेले असते तर अर्जुन मधुभाऊंच्या जवळ पोचलेला असतो. मधुभाऊ काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत हे त्याला कळत असतं, पण त्यांच्या तोंडावरचा ऑक्सिजनचा मास्क काढता येत नसतो. म्हणून अर्जुन त्यांच्या जवळ जातो आणि ऐकण्याचा प्रयत्न करतो. ते नक्की काय बोलतायत हे स्पष्टपणे नीट कळत नसतं. अर्जुन त्यांच्याजवळ अजून जवळ जाऊन कान नेतो आणि तेव्हा त्याला कळतं की मधुभाऊ काय म्हणत आहेत. मधुभाऊंनी एक मोठं सिक्रेट अर्जुनला सांगितलेलं आहे. मधुभाऊ अर्जुनला सांगतात की सायलीचे आईवडील जिवंत आहेत. अर्जुनला तो निरोप अगदी व्यवस्थितपणे कळलेला असतो. ते अजून काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांना नीटसं बोलणं होत नसतं आणि ऑक्सिजन मास्कमुळं ते काय सांगतायत ते अर्जुनला पण नीटसं कळत नसतं. पण ते अजून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत हे मात्र अर्जुनच्या पक्क लक्षात आलेलं असतं. तेवढ्यातच सायली देखील धावत पळत आतमध्ये आलेली असते. सायलीला पाहून त्यांना तर खूपच आनंद झालेला असतो. सायलीला आपण सगळ्या गोष्टी सांगायच्यात असं आता मधुभाऊंनी मनापासून ठरवलेलं असतं, कारण सायलीवर आजपर्यंत किती अन्याय झाला आहे हे त्यांना माहीत आहे आणि त्यामुळं सायलीला सगळ्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत असा विचार त्यांनी केलेला असतो. सायलीला पाहिल्यानंतर त्यांचे हार्टबीट एकदम वाढायला लागतात आणि त्यांचा BP वाढायला लागतो. सायली त्यांना पाहते. सायलीला खूपच आनंद झालेला असतो. सायली त्यांच्या जवळ जाते, त्यांचा हात हातात घेते आणि आता मधुभाऊ तिला सांगणार असतात, पण तेवढ्यात त्यांचा BP अक्षरशः खूपच वाढतो आणि त्यांना बोलणंच होत नाही आणि त्यामध्ये मधुभाऊ हळूहळू पुन्हा डोळे मिटू लागतात. सायलीला कळत नाही की त्यांना काय झालं. मधुभाऊ तिला बोलत असतात की सायली सायली आणि सायलीला समजतं की मधुभाऊ काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत. सायली त्यांना सांगते की मधुभाऊ आत्ता काहीच बोलू नका, तुम्ही शांत राहा, काही बोलण्याचा प्रयत्न करू नका. पण मधुभाऊ मात्र हळूहळू एक एक शब्द बोलण्याचा प्रयत्न करून सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की तिचे आईवडील जिवंत आहेत आणि तिचे आईवडील म्हणजे प्रतिमा आणि रविराज आहेत. हे वाक्य त्यांना बोलायचं असतं, पण ते वाक्य मात्र त्यांच्या तोंडातून स्पष्टपणे बाहेर पडत नसतं. सायलीला फक्त कळत असतं की मधुभाऊंना काहीतरी बोलायचंय, पण त्यांच्या वाढलेल्या हार्टबीटमुळे त्यांना स्पष्टपणे काहीही बोललं जात नसतं. त्यांना थांबवण्याचा सायली प्रयत्न करत असते. अर्जुन देखील त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण मधुभाऊंना मात्र ती गोष्ट बोलायची असते. आता सायली डॉक्टरांकडे धावत पळत जाते
अर्जुनही बाहेर गेलेला असतो. पटकन या मधुभाऊंचा BP खूप वाढलेला आहे, त्यांना खूप त्रास होतोय असं ते ओरडायला लागतात. तेवढ्यात डॉक्टर देखील धावत पळत आतमध्ये येतात. त्या दोघांनाही शांत करतात आणि थांबा, मला बघू द्या काय झालंय असं म्हणतात. पण तोपर्यंत मधुभाऊ हे शांत झालेले असतात. मधुभाऊंनी पुन्हा एकदा डोळे झाकून घेतलेले असतात. नेमकं काय झालंय हे सायली आणि अर्जुन यांना अजिबात समजलेलं नसतं. ते डॉक्टरांना विचारतात की काय झालं, मधुभाऊंनी डोळे असे का बंद केलेले आहेत. डॉक्टर म्हणतात थांबा जरा, मला चेक करू द्या असं म्हणून डॉक्टर त्यांना चेक करू लागतात. डोळे वगैरे चेक केल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात येतं की मधुभाऊ हे कोमामध्ये गेलेले आहेत. डॉक्टरांना मोठा धक्काच बसलेला आहे. डॉक्टर सायली आणि अर्जुन यांना सांगतात की मधुभाऊ हे कोमामध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळंच त्यांनी डोळे बंद केलेले आहेत. अशा घटनांमध्ये असं होऊ शकतं असं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. हे सगळं ऐकल्यावर सायली आणि अर्जुन यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसलेला आहे. आत्ता एका क्षणापूर्वी मधुभाऊ आपल्याशी बोलत होते, ते आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. मग अचानक असं कसं काय होऊ शकतं असा प्रश्न ते डॉक्टरांना विचारतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात असं काहीही होऊ शकतं, कारण ते आत्ता मोठ्या सदम्यामध्ये आहेत, त्याचा काही परिणाम होऊ शकतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा देवीच्या समोर उभी आहे आणि प्रतिमा देवीला म्हणते की काही कर, पण सायली बरोबर असं अजिबात घडू देऊ नको, कारण सायली खूपच चांगली मुलगी आहे. जरी तिने प्रियाला जेलमध्ये टाकलेलं असलं तरी देखील प्रतिमाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय चांगला आहे. तर हे सगळं महिपतनंच केलेलं आहे असं गृहीत धरून सायली आणि अर्जुन महिपतकडे गेलेले असतात आणि सायली महिपतला डायरेक्ट बोलायला सुरुवात करते की तू का असा कपटीपणा करतोयस, तुझी मुलगी तर जेलमध्ये गेलेली आहे, आता तुला सुद्धा जायचं आहे का असं म्हणल्यानंतर तो तिच्या अंगावर जातो. तेव्हा अर्जुनने त्याचा गळा धरून ठेवलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.